महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करावा, तसेच या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे कपडे हे घालावेत। महाशिवरात्रीच्या दिवशी श्री महादेवांचे मध्यरात्री केले जाणारे पूजन ज्याला निशित काळ असे म्हणले जाते, तर या वर्षीचा निशित काळ मध्यरात्री 12:30 ते 1 वाजून 18 मिनिटांपर्यंत आहे। तर या निशित काळी केले जाणारे महादेवांचे पूजन हे विशेष अत्यंत शुभ मानले गेलेले आहे। या दिवशी आपण श्री महादेवांना पाण्याने, उसाच्या रसाने किंवा दुधाने अभिषेक करू शकता। तसेच अभिषेक पूजन झाल्यानंतर आपण श्री महादेवांना 108 किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी 1008 बिल्वदल पत्रांचे अर्चन श्री महादेवांना करावे। श्री महादेवांना ते बिल्वार्चन करत असताना श्री महादेवांचे काही विशेष नाव आपण घेऊन ते बिल्वार्चन केले तरीही चालेल, किंवा ओम नमः शिवाय हा त्रिअक्षरी मंत्र म्हणून आपण श्री महादेवांना ते बिल्वार्चन करावे। महाशिवरात्रीच्या या पर्वकाळामध्ये कमीत कमी 1 माळ ओम नमः शिवाय हा त्रिअक्षरी श्री महादेवांचा विशेष मंत्र आपण म्हणावा व 1 माळ त्याची करावी। ज्या व्यक्तींना मध्यरात्री निशित काळी श्री महादेवांचे पूजन अर्चन हे करणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात महाशिवरात्रीच्या दिवशी श्री महादेवांचे पूजन अर्चन अभिषेक हे करावे।